श्री गुरुदेव, हार्दिक निमंत्रण, हार्दिक निमंत्रण, हार्दिक निमंत्रण. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम यांचा मंगळवार दिनांक 17 व बुधवार दिनांक 18 मे 2022 रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा सकाळी ठीक 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्थळ आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, उपपीठ उत्तर महाराष्ट्र, रामशेज किल्ल्याजवळ, पेठ रोड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, उपपीठ उत्तर महाराष्ट्र.
शीतलताई सांगळे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई पावसे, खरेदी विक्री संघाच्या सभापती निशाताई वारुंशे, पंचायत समितीच्या माजी सभापती सुमनताई बर्डे, त्यांच्या सोबत आलेले पंचायत समितीचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले आरोग्य केंद्राचे डॉक्टर बच्चाव साहेब, गट विकास अधिकारी मुरकुडे साहेब आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू, आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग, विशेषतः आपल्या सिन्नर पोलीस स्टेशन सर्व पोलीस बांधव, या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ खर्च करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. प्रथमतः मी आपल्या डोबेरे ग्रामपंचायत आणि डोबेरे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी विशेष असा उल्लेख करणं साहेब गरजेचं आहे का डोबेरे गावची लोकसंख्या ही 7,000 आहे आणि डोबेरे गावचं क्षेत्रफळ हे फक्त 700 हेक्टर आहे. म्हणजे परडोई प्रत्येकाला 60 गुंठे जमीन येईल अशी परिस्थिती या डोबेरे गावची असताना या ठिकाणी कुठलीही वास्तू शासनाची उभी करायची ठरली तर अतिशय जिकरीचं काम या आमच्या गावामध्ये असताना या एकाच कंपाऊंड मध्ये मंडलाधिकारी कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल आणि या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र असेल, एकाच ठिकाणी आणताना आदरणीय या गावचे भूमिपुत्र राजाभाऊ वाजे, युवा नेते उदयभाऊ सांगळे, गावचे सरपंच आजी माजी सर्व सरपंच, पंचायत समितीच्या सदस्य, सभापती या सर्वांनी एक मोठ्या जिकरीने या ठिकाणी हे काम उभं करताना अतिशय अडचणीच्या काळामध्ये हे काम उभं राहिलेलं आहे. आणि हे काम उभं राहताना जसं आपण म्हणतो अनेक गवताच्या काळात एकत्र केल्याशिवाय चराग तयार होत नाही, त्याच पद्धतीने तत्कालीन माझे आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे हे आमदार असताना पक्षाचं सरकार वर होता आजही आहे आणि त्यांच्या सोबत पहिल्यांदाच जिल्हा परिषदवर आमच्या या गटाला अध्यक्षपद मिळाल्यामुळे आणि पंचायत समितीमध्ये आमच्या विचारे आमच्याच गावच्या महिला सभापती होत्या, अशा अनेक एकत्र केल्यामुळे एकत्र सर्वांचा प्रयत्नातून भाऊंच्या मार्गदर्शनातून हे काम उभं करताना तसंच या ठिकाणी महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आई सटवाई मंदिर या ठिकाणी महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. त्या मंदिराला क वर्ग होता, त्या मंदिराचाही भाऊंनी आणि उदय भाऊंनी त्याला ब वर्ग दर्जा त्यांच्या प्रयत्नातून मिळाला नाही. सटवाई मंदिर असेल, गावातले रस्ते असतील, या पंचक्रोशीत या कॅम्पस मध्ये असेल, या वास्तू असतील, शेजारीच आपली स्मशानभूमी आहे आणि दशकरी शेड असेल, अशा अनेक कामं ह्या सर्वांच्या एकीमुळे आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नातून या ठिकाणी उभे होत असताना एक डोबेरे गावचा सगळा चेहरा मोहरा बदलण्याचा आनंद या सर्व डोबेरे ग्रामस्थांना आहे. साधारण यांच्या या 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी या सर्वांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या वेळ खाली या ठिकाणी आणताना अतिशय अडचणीच्या काळात त्यांनी या ठिकाणी या मागचा गेली 20 वर्षाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न केलाय. तो पूर्ण शेष भरला असं आम्हाला म्हणता येणार नाही, पण तो भरण्याचा निश्चित प्रयत्न केला. त्याचा मनस्वी आमच्या डोबेरे ग्रामस्थांना आहे. अशा या आनंदाच्या प्रसंगी नामदार साहेब या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालात म्हणून पुनश्च मी आपल्या डोबेरे ग्रामस्थांच्या वतीने मी आपलं मनस्वी स्वागत करताना डोबेरे गाव हे अनेक अर्थाने एक ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचं जन्मगाव म्हणून या डोबेरे गावची ओळख आहे.
सांस्कृतिक दृष्ट्या या गावाचं एक महत्व आहे. नटसम्राट दत्ताजी भट यांचं हे जन्मगाव आहे. या गावाने एक राजकीय मोठा इतिहास घडवलेला आहे. 3 आमदार या गावातून गेलेले आहे. माजी आमदार शंकरराव बाळाजी वाजे असतील, माजी आमदार रुक्मिणीताई वाजे असतील, त्यानंतर आपल्या आता कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ वाजे असतील, असे 3 आमदार या गावातून गेल्याचं एक राजकीय. आणि शिंदे नगरपालिकेच्या पहिल्यांदा महान आपल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मथुराताई वाजे यांना मिळाला. असं एक अनेक अर्थानं या गावाचा एक इतिहास आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. राजकीय तालुक्याच्या राजकारणाची दिशा जर पुढे सुरुवात होत असेल तर भाऊ राजाभाऊ वाजे असतील यांच्या शब्दाचा आदर या गावातील सर्व लहान थोर मंडळी जो निर्णय भाऊंचा असेल, विशेषतः त्यांचा जो निर्णय असेल, त्यांनी दिलेला जो उमेदवार असेल त्याच्या मागे हे गाव ठामपणे उभं राहतं आणि त्यांनी दिलेला उमेदवारच निवडून आणतात. अशा अनेक माजी आमदारांचा जर इतिहास बघितला तर आमदार कोण करायचा हे भाऊ किंवा प्रकाश भाऊ असेल यांनी त्याच्या दिशा दिल्या. त्याच्या मागे गाव उभं राहिल्यामुळे तालुक्याची राजकीय दिशा निश्चित होत गेली. आणि म्हणूनच अतिशय निरपेक्ष असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत काम करताना आम्हाला निश्चितच मनस्वी आनंद होतोय. मी प्रास्ताविकात अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी माझं प्रास्ताविकाला या ठिकाणी विराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद नारायण शेठ. अंगणात की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आज आपल्या दुबेर परिसरामध्ये राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री ज्यांना आम्ही विद्यार्थी युवक चळवळीपासून बघत आलो असे या राज्याचे नेते आदरणीय उदय सामंत साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संघटनात्मक काम उभं करतोय ते आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी साहेब, आपल्या या गावचे सुपुत्र, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान असलेले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजय आप्पा करंजकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपकजी खुळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वरजी गाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सन्मान्य संगीताताई पावसे, खरेदी विक्री संघाच्या चेअरमन निशाताई वारुंगशे, थोरले बाजीराव पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आमचे मार्गदर्शक आदरणीय नारायण शेठ वाजे, संजू भाऊ सानप, सिन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष किरण भाऊ डगळे, नामदेव शेठ शिंदे, युवा सेनेचे पदाधिकारी आदरणीय अमितजी पाटील, डॉक्टर रवी पवार, पिराजी पवार, गौरवजी घरटे, अनेक पदाधिकारी, सर्व जमलेले ग्रामस्थ, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादासजी वाजे सर, सरपंच ज्ञानेश्वरजी ढोली, उपसरपंच पवारताई, सर्व ग्रामपंचायत सदस्य साहेब, अतिशय आम्हाला आनंद आहे की अतिशय आम्ही सर्वांनी आदरणीय भाऊ चौधरी साहेबांनी विजय आप्पांक गेल्या अनेक दिवसापासून विनंती केली होती की मंत्री महोदयांचा दौरा जर आपल्या जिल्ह्यात आला तर निश्चितपणाने आम्हाला वेळ द्या. आणि अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमात आपण या दुबेर गावच्या कार्यक्रमाला आपण होकार दिला, याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे. दुबेर या गावाची पार्श्वभूमी आपल्याला नारायण शेठ वाजे यांनी सांगितली. एक ऐतिहासिक असं गाव आहे डुबेरे. आदरणीय भाऊंचं हे गाव, या गावानं अनेक कर्तबगार माणसं या तालुक्याला दिशा देणारी, जिल्ह्याला दिशा देणारी माणसं या गावाने दिली. आणि आजही या तालुक्याची राजकीय दिशा जर ठरवायची असेल तर ते खऱ्या अर्थानं डुबेर गाव हे या तालुक्याला राजकीय दिशा देत असतं. आदरणीय भाऊ आमदार असताना त्यांच्या कार्यकाळात फार मोठी अशी विकास कामं झाली. खास करून हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून आपण सर्व जिल्हा महाराष्ट्र बघतो, परंतु आज खऱ्या अर्थानं राजाभाऊ आमदार असताना त्यांनी जे काम केलंय त्याची जाणीव आज जनतेला होती. कारण जे जलसंधारणाची कामं झाली, या तालुक्यातली पाण्याची पातळी सुद्धा त्या जलसंधारणाच्या कामामुळे वाढली
आणि बांधवांनो, आपल्याला माहिती की 5-6 वर्षाच्या काळात कधी आपल्याला टँकरची आवश्यकता पडली नाही. आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आपण सर्वजण बघतोय. सुदैवाने शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पंचायत समितीची सत्ता आपली आली. जिल्हा परिषदेमध्ये 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य आपले आले. सिन्नर नगरपालिका आपल्या ताब्यात आली. सर्वत्र शिवसेनेचा भगवा असताना आदरणीय विजय आप्पा असतील, भाऊ असतील यांनी त्या ठिकाणी अट्टधरला मागणी केली का जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे त्या ठिकाणी सिन्नरला आलं पाहिजे. आणि त्यांचा हेतू देखील अतिशय स्वच्छ होता की या तालुक्याला कधीही ते असं जिल्हा परिषदेचं पद आलं नाही. आज ते पद जर आलं तर आमचा जो काही विकास कामांचा अनुशेष आहे तो या निमित्ताने त्या ठिकाणी भरून निघेल. आणि खूप अशी कामं या काळामध्ये झाली. मला आठवतं, भाऊ जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेत असताना भाऊंनी या गावामध्येच सांगितलं होतं की मी आमदार आहे, मला तालुक्याचं काम बघायचंय. डुबेर गावची जबाबदारी या ठिकाणी तुम्ही घ्यायची आणि या गावाचा कायापालट तुम्ही करून दाखवायचा. निश्चितपणाने भाऊंनी जे काही आम्हाला शब्द दिला त्या शब्दाला आपण सगळ्यांनी, सर्व सहकार्यांनी, फक्त मी म्हणून नाही किंवा शीतल सांगळे म्हणून नाही, आमच्या पावशेताई असतील, ग्रामपंचायत असतील, सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपण काहीतरी कामं या गावामध्ये करू शकू. या गावातली स्मशानभूमी असेल, या परिसर आपण सर्वजण बघताय, गावातील अंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना त्या ठिकाणी आपण केल्या. विशेष करून हे जे काही सटवाई मंदिर आहे हे अखंड महाराष्ट्रातील अनेकांचं श्रद्धेचं स्थान आहे. अनेक जण त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपल्या या गावामध्ये येत असतात. भाऊंनी त्या ठिकाणी आदरणीय भुसे साहेब ग्रामविकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले. आपण देवस्थानला क वर्गाचा दर्जा होता तो आपण ब वर्ग दिला आणि जवळजवळ 1.25-2 कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून आपण उभे केले. तो देखील परिसर येणाऱ्या काळात अतिशय रम्य आणि सुंदर असा परिसर हा येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे. साहेब, या दवाखाना जो आपण बघताय, खरं म्हणजे डुबेरमध्ये दवाखाना हा फक्त कागदावर होता. डुबेरमध्ये दवाखाना हा फक्त कागदावर होता. 20 वर्षापूर्वी एक इमारत झाली आणि आरोग्य विभागाने चुकून ती इमारत एका खाजगी माणसाच्या जागेत बांधून टाकली. त्या माणसाने इमारत होऊ दिली. नंतर मात्र त्या दवाखान्यामध्ये कधीही ना रुग्ण गेला ना डॉक्टर गेला, अशी परिस्थिती होती. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्याचं आपण निर्लेखन केलं. त्याला आपण कागदोपत्री तो दवाखाना कशा पद्धतीने चालत नाही हे दाखवलं. आणि आज आपण जी इमारत बघताय, नाशिक जिल्ह्यातील पहिली 2 मजली उपकेंद्राची इमारत ही डुबेरमध्ये आज आपल्याला दिसते. विशेष करून कोविडच्या काळामध्ये अनेक रुग्णांनी या ठिकाणी लाभ घेतला. आजही जवळजवळ 100च्या वर 50च्या वर ओपीडी या ठिकाणी होत असते. मला वाटतं परिसरातल्या 10-12 गावांमध्ये ह्या दवाखान्याचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने उपयोग होतोय. ग्राम सचिवालय असेल, भाऊंच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील पहिलं की तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये सुसज्ज तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय हा निधी त्या ठिकाणी राठोड साहेबांच्या माध्यमातून पहिल्यांदा सिन्नर तालुक्याला मिळाला. आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आमच्या शेतकरी बांधवांसाठी, सर्वसामान्यांसाठी तलाठी कार्यालय असेल, वेगवेगळे कार्यालय एकाच छताखाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांचं भाषण या ठिकाणी ऐकायचंय. 2-2.5 वर्षाचा कोविडचा काळ होता. सन्मान्य आपल्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आज सर्वसामान्यांमध्ये उद्धव साहेबांची प्रतिमा ही आपल्या पक्ष म्हणून आपल्याला अभिमान आहे, परंतु देशाने आणि जगाने सुद्धा मान्य केलं की सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव घेतलं जातं. त्याच पद्धतीने मंत्री महोदय उदय सामंत साहेब असतील. 2 वर्षाचा काळ, परीक्षा होणार की नाही, विद्यार्थ्यांना काय होणार, ऑफलाईन काय, ऑनलाईन काय, इन्फोसिसच्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरी देण्याचा विषय असेल, असे अनेक निर्णय हे मंत्री महोदय उदय सामंत साहेबांच्या कार्यकाळात या ठिकाणी झाले. आणि एक यशस्वी उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून आज महाराष्ट्र त्यांच्याकडे सगळ्या फार आशेने त्या ठिकाणी बघतोय. त्यांचं येणं हे आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. निश्चितपणानं मी त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि या डुबेर गावामध्ये 5 वर्षापूर्वीचं डुबेर आणि आजचं डुबेर यामध्ये आज आपल्याला खूप मोठा असा बदल आपल्याला झालेला दिसतोय. निश्चितपणानं हा विकासाचा प्रवाह आपण या पुढच्या काळातही आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या पुढच्या काळात सुरू ठेवूया. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
आमदार श्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, त्यात खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजयाप्पा करंजकर, आदरणीय उदयभाऊ सांगळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय दीपक चिखुळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि या गटाच्या सदस्या आदरणीय सौ शीतलताई सांगळे, पंचायत समितीच्या सभापती सौ संगीताताई पावसे, खरेदी विक्रीच्या संघाच्या अध्यक्षा सौ निशाताई वारुसे, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजू सानप, शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय ज्ञानेश्वरजी गाडे, गावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या गावासाठी एक सोन्याचा दिवस आहे की ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायत कार्यालय जे आजपर्यंत आपल्या जुन्या विशीच्या वर एका खोलीत भरत होतं, त्याचं उद्घाटन आमदार उदयजी सामंत साहेबांच्या हस्ते झालं आणि एका प्रशस्त अशा इमारतीत त्याचं स्थलांतर झालेलं आहे. गावात काम करत असताना कोणतं काम करावं आणि ते कसं असावं याबद्दल दुमत असू शकतं, परंतु झालेली सर्वच कामं मला वाटतं अतिशय उत्तम आणि उत्तम दर्जाची झालेली आहे. ग्रामपंचायतीचं कार्यालय कुठे असावं, दवाखाना कुठे असावा, या सर्व गोष्टी प्रत्येक जण आपल्या विचाराने विचार व्यक्त करत असतो, परंतु शेवटी आज जर आपण या कारणात आलो तर इथं आपल्या लक्षात येतं की शेवटी जो निर्णय झाला तो योग्य झाला आणि तो निर्णय चांगला झाला. आज आपण सर्वजण या प्रशस्त अशा प्रांगणात सर्वजण बसलो आहोत. समाधानाची बाब एवढी आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेचा सदस्य झालो आणि आपण सर्वांनी विश्वास व्यक्त केल्यामुळे सौ शीतलताई सांगळे या जिल्हा परिषदेच्या या गटाच्या सदस्य झाल्या, संगीताताई पावसे या गणाच्या सदस्य झाल्या आणि काहीतरी ग्रहमान प्रत्येक गावाचे असतात, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या गटाच्या सदस्य आदरणीय सौ शीतलताई सांगळे यांना मिळालं, पंचायत समितीचा सभापती या गणाच्या सदस्य आणि या गावच्या सौ संगीताताई पावसे यांना मिळालं आणि आपण सर्वांनी जो आशीर्वाद दिला त्यामुळेच आम्ही सर्वजण ही कामं करू शकलो. खास करून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर जी कामांची भरारी आपण संपूर्ण तालुक्यात घेतली, मला वाटतं की कौतुकास्पद आहे. नोंदवण्याजोगतं काम सर्वत्र झालेलं आहे, परंतु आपल्या गावात जेव्हा मी नेहमी सांगत असतो की वाढपी ओळखीचा असला तर ताटात दोन आणि बुंदीचे जास्त वाढतो, त्याप्रमाणे आपल्या गावात बराचसा विकास करता आला. काही विकासाची कामं मागे राहिली याचं कारण की नोंद व्हायला लागली की हे सगळं कामं डुबेरमध्ये जायला लागले आणि म्हणून मग पुढे कामं बाजूला ठेवून एखादं बाजूला करून हळूच एखादं काम मध्ये टाकून या आम्ही सर्वांनी मिळून हे कामं केले, त्याबद्दल मनस्वी समाधान आणि आनंद होत आहे. आज आपण सर्वजणांच्या उपस्थितीत आदरणीय आमदार उदयजी सामंत साहेबांच्या हस्ते या सर्व कामांचं उद्घाटन झालंय. एक चांगला दिवस, एक चांगला कार्यक्रम आज आपण सर्वांनी पाहिलाय आणि मला असं वाटतं की सामंत साहेब इथं आले. आज एकदम व्यस्त कार्यक्रम होता, आम्हाला असं वाटलं होतं की साहेबांनी येणं शक्य होईल का नाही, कारण जेव्हा कार्यक्रमाची यादी वाचली तेव्हा मी म्हटलं होतं की सामंत साहेब 8 वाजतील की 9 वाजतील सांगता येत नाही, परंतु सगळ्यांकडे थोडा वेळ वाचवत ते बरोबर वेळेवर आपल्याकडे आले आणि आपला हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने आपण साजरा करू शकलो, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय भाऊसाहेब चौधरी असतील, आदरणीय
विजयप्पा असतील यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी जे कष्ट आणि मेहनत घेतली, जे मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जी मेहनत इथं सर्वांनी, आदरणीय नारायण शेठ असतील, पावसे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि खास करून उदयभाऊ असतील, यांनी जी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जो मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. काही काम अशी असतात की एकट्याने करायची नसतात, त्यासाठी संघटना महत्वाची असते. जिल्हा प्रमुख आदरणीय विजयप्पा, या जिल्ह्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदयजी सांगळे, शीतलताई सांगळे, आदरणीय संगीताताई, या गावचे सरपंच ज्ञानेश्वर डोली, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी. खरं तर राजाभाऊंना माजी आमदार म्हणताना अवघड जातं आणि त्याला विधिमंडळामध्ये देखील बघायची आम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये सवय झाली होती. आता पुढच्या 5 वर्षामध्ये ती सवय करायची नाही की तुम्ही ठेवायचं आहे. कारण शेवटी एखादा कार्यकर्ता तळागाळामध्ये जाऊन कसं काम करतो, लोकांना कसा आपलंसं करतो, हे जर बघायचं असेल तर आम्हाला देखील राजाभाऊंचा आदर्श घेतला पाहिजे. एवढं चांगलं काम आमदार असताना देखील आणि आमदार नसताना देखील राजाभाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. राजाभाऊ मगाशी म्हणाले की मी 9 वाजता 8 वाजता इथं आलो असतो, पण राजाभाऊ मनापासून सांगतो की एखादा दिलेला कार्यक्रम रद्द करणं हे माझ्या जीवावर येतं. मी काल देखील भाऊसाहेबांना सांगितलं की जेवढे कार्यक्रम आपण घेतले तेवढे आपल्याला नक्की करायचे आहेत. कारण या सगळ्या फेज मधनं मी गेलेलो आहे. जे आता उदय भाऊनी सांगितलं की राजकारणाचा टप्पा असतो जेव्हा युवक एखादा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागतो, ते सगळेच काही विजयप्पा तुमच्यासारखे आणि राजाभाऊ तुमच्यासारखे असतात. तो पुढं कसा जाईल हे बघण्यापेक्षा तो पुढं कसं जाणार नाही हे बघण्यामध्ये त्यांचा कल असतो. मला इथे आल्यानंतर खरोखरच मला मनापासूनचा तुमच्या सगळ्यांबद्दलचा अभिमान आहे की तरुण पिढी देखील राजकारणामध्ये सक्रिय करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय. हे शिवसेनेच्या दृष्टीनं आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आज ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालं, आज आरोग्य व्यवस्थेचं उद्घाटन झालं. त्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या आपल्या ग्रामीण भागाशी अतिशय जवळून निगडीत आहे. मी देखील ग्रामीण भागातच निवडून येतो. रत्नागिरी शहर जरी माझ्या मतदारसंघामध्ये असलं तरी मी रत्नागिरी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्येच राहतो. मगाशी देखील एका कार्यक्रमामध्ये सांगताना मी सांगितलं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलोय सांगताना मला कधी लाज वाटली नाही. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो, शिक्षकांनी शिकवलं म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो, हे देखील सांगताना मला अभिमान वाटतो. आणि म्हणून ग्रामीण भागातली काम करण्याची आपली जी पद्धत आहे, ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांचा जो काम करण्याचा ठेवा आहे, हा जर जतन करायचा असेल तर आपल्या सगळ्यांचा संपर्क या ग्रामस्थांशी असणं गरजेचं आहे. आणि आज एकत्रित पदाधिकाऱ्यांची यादी वाचल्यानंतर 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य आपले, पंचायत समिती आपली, खरेदी विक्री संघ आपला, हे सगळंच आपलं आहे. फक्त राजाभाऊ तिथं नाही, हेच आपलं दुःख आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेबांचा विचार या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. मतदानातला फरक किती होता, तो कसा राहिला, कोणामुळे राहिला, हे भाऊसाहेब तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती नाही. आणि शिवसेना कधी रडीचा डाव खेळली नाही. परंतु ठीक आहे, शेवटी जे काही अपघातानं होतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं. पण लोकप्रतिनिधी नसताना देखील माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, म्हणून दुसऱ्या दिवशीपासून सक्रिय राहणारं आपलं नेतृत्व आहे. अशा लोकांना आपण जपणं ही व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. मी ग्रामपंचायतीचा सरपंच कधी झालो नाही, मी पंचायत समिती आपा कधी लढलो नाही, मी जिल्हा परिषद कधी लढलो नाही. मी डायरेक्ट उडी मारली ती विधानसभेमध्ये मांडली, विधानसभेमध्ये जिंकून मी विधानसभेमध्ये काम करायला सुरुवात केली. पण ग्रामपंचायतीचा सरपंच असणं, आज शीतलताई इथं जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांनी देखील जिल्हा परिषद चालवली. पण राजकारणामध्ये जर सक्रिय काम करायचं असेल तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर जर आपण विधानसभेमध्ये गेलो तर नक्की ग्रामीण भागातल्या अडचणी काय आहेत, नक्की ग्रामीण भागातल्या लोकांना काय लागतं हे आपल्याला कळू शकतं.
शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रामपंचायतीचं कार्यालय जरी आपण उद्घाटन केलं असतं तर त्या ग्रामपंचायतीमध्ये येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक कार्यकर्ता हे त्याचं काम जरी झालं नाही तरी तो समाधानी होऊन गेला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ग्रामस्थांची ग्रामीण भागातल्या इच्छा काय असते? एखादं काम झालं नाही तरी चालेल. आपली ग्रामीण भागातली लोक एवढी हळवी असतात, एवढी भावनिक असतात की एखादं काम झालं नाही तरी चालेल, पण समोरच्यानं हसत जर आपलं स्वागत केलं, हसत बोलला, चहाचा एक कप दिला तर त्याला रस्त्याची आवश्यकता देखील नसते, चहा दिला, गोड बोलला, हसला म्हणून ते आपल्याला मतदान करतात. एवढी ग्रामीण भागातली लोक अजून भोळी आणि भावनिक आहेत. त्यामुळे या लोकांना सगळ्यांना जर जपायचं असेल तर मगाशी जे माझे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की जरी नुसतं समाधान करायचं असलं तर काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजेत. काहीतरी विकासाची कामं होत असताना त्यांच्या विचारांना देखील चालना मिळाली पाहिजे. या भावनेतनं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आणि आज इथे आल्यानंतर मला देखील एक आंतरिक समाधान आहे की ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर शिवसेनेवर किती लोक प्रेम करतात, बाळासाहेबांवर किती लोक प्रेम करतात, आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांवर किती लोक प्रेम करतात हे देखील बघण्याची संधी आज नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला मिळाली. माझ्या विभागाचा उदय भाऊने या ठिकाणी उल्लेख केला की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आहे. करोनाच्या काळामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्याची संधी मिळाली. ही निर्णय घेण्याची संधी का मिळाली तर मला उद्धव ठाकरे साहेबांनी जर मंत्री केलं नसतं तर मला काही संधी मिळाली नसती. आणि म्हणजे सगळं श्रेय जातं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना जातं. माझ्यासारख्या कोकणातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कॅबिनेट मंत्री केलं आणि माझ्याकडनंही कामं करून घेतली. आणि म्हणून मला असं वाटतं की करोनाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे. एकमेव व्यक्ती टीव्हीवर येऊन आपल्याला सांगत होती की तुम्ही काळजी कशी घ्यायची. पण आपले जे विरोधक आहेत त्याला ते पटत नव्हतं, त्यांच्या पोटात दुखत होतं. कारण आपले नेते, आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याशी बोलत होते. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची आता प्रतिमा अशीच झालेली आहे की ते शिवसेनेचे पक्षप्रमुख नक्की आहेत पण ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आमच्या घरातला माणूस आज मुख्यमंत्री झालेला आहे. ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक बंधू भगिनीमध्ये आहे. आणि म्हणून काही लोकांना पोषण उठतो. म्हणून साहेबांवर टीका करायची, आदित्य साहेबांवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची. आज त्याला देखील माहिती झालेलं आहे. आपल्याला जर प्रकाश झोतामध्ये यायचं असेल तर शिवसेनेवरच टीका करावी लागते. दुसऱ्या कोणावरही टीका करून आम्ही प्रकाश झोतात येत नाही हे विरोधकांना माहिती असल्यामुळं उठसूट आपल्यावर सगळी टीका करतात. पण जोपर्यंत तुमच्यासारख्याची ताकद, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद उद्धव साहेबांबरोबर आहेत तोपर्यंत कोणी शिवसेनेचं काही वाकडं करू शकत नाही. हे परवाच्या सभेला देखील मुंबईमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून राजकीय जरी कार्यक्रम नसला तरी मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नाशिक जिल्ह्याचा विचार कसा करतात. मला आठवतं की 2 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते. आमचे सेनेटचे सदस्य देखील माझ्यासोबत आले. मला नाशिक मधून साहेबांनी फोन केला आणि नाशिक मधल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अडचण त्यांनी सांगितली. या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतर्गत आमचे सगळे विद्यार्थी शिकतात. परंतु या गावातला माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा सारखा पुण्याला जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी मला आदेश दिला की उद्या कुठच्याही परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र नाशिकला झालं पाहिजे. आणि मला सांगताना आनंद होतोय की जवळजवळ 4-5 कोटी खर्च करून आम्ही नाशिकला उपकेंद्र बांधतोय. ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बांधतोय. आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्याला जायची आवश्यकता नाही. ते आपलं शिक्षण ह्याच उपकेंद्रात घेऊ शकतात, डिग्री ह्याच उपकेंद्रात मिळू शकतात. एवढं आपल्या घरातल्या मुलांचा देखील विचार करणारं आपलं नेतृत्व आहे. हे नेतृत्व आपल्याला आहे त्याच्यापेक्षा मोठं करायचं आहे. आज मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले निर्णय मग करोनाच्या बाबतीतले असतील, विकास कामाच्या बाबतीतले असतील, ते खरोखरच निर्णय हे अतिशय महत्वाचे आहे. आज सकाळी मी नाशिक मधल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी तिथल्या देखील कुलगुरूंना विचारलं आपल्याकडे कुठचे अध्यासन केंद्र आहे, माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कुठच्या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून तुम्ही शिकवता. त्यांनी सांगितले की आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या अध्यासन केंद्रातून शिकवतो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यासन केंद्रातून शिकवतो, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यासन केंद्रातून शिकवतो. पण आपण आज मी निर्णय घेतला की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगायला शिकवलं, आपण कसे चांगले जगू याची तजवीज 3.5 वर्षापूर्वी केली. त्याचं मात्र अध्यासन केंद्र हे यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये नव्हतं. आज उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय घेतला. हे कशासाठी आपण निर्णय घेतला तर खऱ्या अर्थानं आजच्या जगामध्ये किंवा आजच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांना जी आठवण होती ती छत्रपती शिवाजी महाराजांची होती, राजश्री शाहू महाराजांची होते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीचं सरकार चालवतोय. आणि महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना आपण आदर्शवत विकास करतोय. आपण मुंबईला देखील
अनेक वेळा येतात नाशिक पासून, तसं मुंबई का आता दूर राहिलेलं नाही, पण मुंबईची देखील बदललेली परिस्थिती आपण बघितली तर मुंबईला देखील आंतरराष्ट्रीय दर्जावरचं एक नंबरचं शहर बनण्यासाठी आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करतो. आणि म्हणून ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये देखील शैक्षणिक सुविधा पोहोचल्या पाहिजेत, ग्रामीण भागामध्ये देखील उद्योजक पोहोचले पाहिजेत. या भावनेचं महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना तुमचा सगळ्यांचा पाठिंबा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे महाविकास आघाडीच्या सरकारला असणं गरजेचं आहे. कालच मी आपण आदित्य साहेबांबरोबर एका कार्यक्रमाला गोव्याला गेलो. तुम्हाला जाताना पण बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्यावर येताना देखील बोलण्याची संधी मिळाली. मी त्यांना सांगितलं की उद्या मी नाशिकच्या कार्यक्रमाला जाणार. आपल्या नेत्यानं मला काय सांगितलं की नाशिकला गेल्यानंतर नाशिकची जी पर्यटन स्थळं आहेत, जी अजूनही निधी देण्यापासून वंचित राहिलेली आहे, त्या सगळ्या जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना देखील आपल्याला पैसे द्यायचे आहेत. आणि ते देखील शिवसेनेचा मंत्री म्हणून तू जाऊन सांगू नये हे सांगणारे आपले नेते आहेत. त्यांनी कुठे असा विचार केला नाही की उदय सामंत गेल्यानंतर नाशिकला किती पैसे जाहीर करणार आहे. त्यांनी सांगितलं की नाशिक माझा आहे, नाशिक जिल्हा माझा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जर नाशिक जिल्हा सांभाळतो, तसा बाळासाहेबांचा देखील वारसा नाशिक जिल्ह्यानं सांभाळलेला आहे. आणि म्हणून जे काय माझे शिवसैनिक मागतील, जे काय माझे शिवसेनेचे पदाधिकारी मागतील, ते सगळ्याच्या सगळं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पर्यटन मंत्री म्हणून मी देणार आहे. ही सांगण्याची दानत देखील लागते आणि देण्याची दानत देखील लागते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे उपक्रम सुरू केले, आज ग्रामपंचायतीचं आपण उद्घाटन केलं, आज आपण आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं. असंच एकदा आमच्या तुम्ही स्मशानभूमीचा उल्लेख या ठिकाणी केला. असंच एकदा आमच्या मतदारसंघामध्ये माझ्या पूर्वीच्या आमदारांनी त्यांच्या आमदारकीतनं स्मशानभूमीची शेड उभी केली होती माझे साहेब. आणि त्यांना भाषण करण्याची फार हौस होती. म्हणजे 5 रुपयाचं जरी काम केलं तरी भाषण करायचं, 50,000चं काम केलं तरी भाषण करायचं. म्हणून त्यांनी संयोजकांना सांगितलं की आता स्मशानभूमी दिलेली आहे, मला भाषण करायचं. आणि काय बोलले, मी म्हणाले माझ्या आमदार निधीतनं ही स्मशानभूमीची शेड तुम्हाला दिलेली आहे, उद्यापासून जास्तीत जास्त त्याचा वापर झाला पाहिजे. तसं काही मी सांगणार नाही. जरी उपकेंद्राचं उद्घाटन जरी मी केलं असलं तरी त्याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. एवढं चांगलं आयुष्य आपल्या सगळ्या ग्रामस्थांना द्यावं लागतं. शेवटी नागरी सुविधा आहे. मला तुम्ही जे सांगितले की ओपीडी 50 आहे, 100 ही आपली नागरी सुविधा आहे. कोविडच्या कालावधीमध्ये तुम्ही चांगलं सगळ्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून नागरी सुविधा, ग्रामीण सुविधा करत असताना आपल्याकडे उपकेंद्र असणं, आपल्याकडे ग्रामपंचायत असणं ही काळाची गरज आहे. ग्रामपंचायतीमध्ये बघायचं तुम्ही सांगितले की तलाठी देखील इथेच बसतात, ग्रामसेवक देखील इथं आता किती पूर्णवेळ ग्रामसेवक आहेत की चार्ज आहे, पूर्णवेळ ग्रामसेवक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांना देखील वाटलं पाहिजे की आपण चांगल्या ठिकाणी बसतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील अनेक वेळा सांगतो, आपण अशा ग्रामपंचायती बांधून देतो. ग्रामपंचायत बांधल्यानंतर सरपंच टेबल घेतात आणि ती फिरणारी खुर्ची घेतात. सरपंचांनी फिरणारी खुर्ची घेण्याबद्दल माझा अजिबात दुमत नाही. त्यांनी फिरणारी खुर्ची घेतली पाहिजे, पण त्या खुर्चीवर बसून त्यांनी ग्रामस्थांना फिरवू नये या मताचा मी आहे. म्हणून त्यांचं चांगलं काम या इमारतीतून झालं पाहिजे. कारण शेवटी सरपंच हा विकासाचा एक पाया आहे, ग्रामपंचायत विकासाचा पाया आहे. जरी आमदारांना ठरवलं, जरी खासदारांनी ठरवलं, जरी मंत्र्यांनी ठरवलं की तुमच्या गावामध्ये काम करायचं आहे आणि ग्रामपंचायतीने जर एनओसी दिली नाही तर विजय आपण काही करू शकत नाही. एवढी ताकद ग्रामपंचायतीच्या सरपंचांमध्ये आहे. मी गावाचा मुख्यमंत्री म्हणून गावचा सरपंच काम करत असतो. तर आमच्याकडे अशी एक पद्धत आहे, मी अनेक वेळा सांगतो, आम्ही ज्याला ग्रामपंचायतीचा सदस्य करतो तो दुसऱ्या दिवशीपासून जमिनीवरनं चालतच नाही, ते 6 फूट वरनं चालतो. तेव्हा आम्हाला म्हणजे असं बघायला लागतं. तशी इथली परिस्थिती नाही आहे. सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या लोकात राहून काम करतायत. आणि लोकात राहून काम केल्यामुळे या पंचायत समितीमध्ये आपली सत्ता, या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त सदस्य आपले निवडून आलेले आहेत. आता आपण एक संकल्प केला पाहिजे, भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण नक्की कोणाबरोबर राहणार आहोत. इथं तर बघायचे सांगितलं की माझे साहेब जे सांगतील ते तिथं होतं, त्याच्यामुळे इथं काय वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही. पण एक आपण सगळ्यांनी निश्चय करूया की जी लोक आपली विकासाची कामं करतात, जी लोक विकास काम करायला रात्री अपरात्री आपल्याकडे येतात, अहोरात्र मेहनत करतात, अशा लोकांच्याच पाठी उभं राहायचा आपण निर्णय घेतला तर एकच नाव तुमच्या डोळ्यासमोर येईल, ते म्हणजे माझे साहेबांचे, ते म्हणजे उदयभाऊचे आणि शिवसेनेचे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. भविष्यामध्ये मला आता म्हणजे आपण सांगत होते की अजून या महिन्याभरामध्ये अजून 2-3 दिवस द्या. आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझा मतदारसंघ बऱ्यापैकी सेफ आहे. तुम्ही मला सांगा इथं कधी यायचं, त्या दिवशी मी नाही आलो तो विचारा.
आणि शेवटी आपल्याला बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा विचार विकासाला लोकांपर्यंत द्यायचा आहे, विकासाला लोकांना आपलंसं करायचं आहे. आणि त्यासाठी मला जर मेहनत घ्यावी लागणार असेल, तुम्ही तर घेतच आहे. तुम्ही मगाशी जे काही मला किस्से सांगितले हे आमच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. आणि अशा नेत्याच्या मागे जर आम्हाला उभं राहता येणार असेल, अशा संपर्क प्रमुखाच्या मागे जर आम्हाला उभं राहता येणार असेल, तुम्ही कधीही मला सांगा. फक्त मुंबईमध्ये असताना 15 मिनिटात पोच म्हणून सांगू नका. मुंबईमध्ये असताना मग 4 तासानं पोच, 5 तासानं पोच असं सांगा. पण ही सगळी जी टीम आहे ही तुमच्या विचाराची आहे, तुमच्यासाठी विकास कामं करणारी आहे, तुमच्यासाठी अहोरात्र झटणारी आहे, तुमच्या मागे उभी राहणारी आहे. आणि म्हणून मी जरी कोकणातला असलो तरी आपल्या सगळ्यांना मला एक हात जोडून विनंती करायची आहे की जी लोक आपल्यासाठी काम करतात, जी लोक आपल्यासाठी उभी राहतात, जी लोक आपल्यासाठी अहोरात्र झटतात, त्यांच्या बरोबरच राहण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावी. घ्यालच तुम्ही अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा इथे येण्याची संधी मला विशेषतः आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेबांनी दिली, विजय अप्पांनी दिली. सहसा विजय अप्पा मला यायला देत नाही, पण मला त्यांनी यायला दिलं. राजा भोवनी मला यायला दिलं, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या ज्यावेळी मित्र म्हणून, कुटुंबातला मंत्री म्हणून मला हाक माराल त्यावेळी मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो. या विकास कामाची उद्घाटन झाली अशी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.